जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत आंतरराष्ट्रीय 20 ठळक घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. फ्रान्समध्ये गुरुवारी रात्री राष्ट्रीय दिन साजरा होत असताना प्रचंड गर्दीच्या ठिकाणी अचानक घुसलेल्या ट्रकनं अपघात झाला. यात किमान 73 जणांचा मृत्यू झालाय तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झालेत. हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जाते. नीस शहरात फ्रेंच रिवेरा रेस्टॉरंटमध्ये राष्ट्रीय दिनाचं सेलिब्रेशन सुरू होतं. यावेळी अचानक एक ट्रक लोकांना चिरडत गर्दीत घुसला. ट्रकमधनं गर्दीच्या दिशेनं गोळ्या झाडण्याचा आवाज येत असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. फ्रान्समधला हा हल्ला सुरुवातीला अपघात असल्याचं म्हटलं जात होतं, मात्र गोळीबाराच्या घटनेनंतर हा दहशतवादी हल्ला असल्याचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी स्पष्ट केलंय. फ्रान्सच्या माध्यमांनुसार इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव फ्रान्सच्या नागरिकांना घरातनं बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच फ्रान्समध्ये 3 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अजूनही एकही भारतीय आढळून आला नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरद्वारे याद्वारे माहिती दिली आहे. पॅरिसमधले राजदूत निसमधल्या भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत. हल्ल्यात अजूनही एकही भारतीय नागरिक मृत्युमुखी पडल्याचं वृत्त नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच भारतीय दूतावासानं पॅरिसमध्ये 331 40 50 70 70 हा मदत क्रमांकही जाहीर केला आहे. फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जातोय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरनं हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. गेल्या 8 महिन्यात फ्रान्समध्ये हा दुसरा हल्ला झालाय. संयुक्त राष्ट्रांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली जाते. सिरियामधल्या इसिसच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी रशियाबरोबर लष्करी सहकार्य करण्याचा प्रस्ताव अमेरिकेकडनं पुढे केला जाऊ शकतो असा दावा वॉशिंग्टन पोस्टनं केलाय. अनेक प्रयत्न करूनही सिरिया आणि इराकमध्ये इसिसवर पूर्णपणे ताबा मिळवणं या दोन्ही महाशक्तींना साध्य झालं नसल्यानं एरवी एकमेकांविरोधात असताना या प्रश्नावर मात्र एकत्र येण्याचा निर्णय घेतला जाणं शक्य असल्याचं सांगण्यात येतंय. रिओ ऑलिम्पिक दरम्यान ब्राझीलमधील इस्लामिक मूलतत्ववाद्यांकडनं फ्रान्स पथकातील खेळाडूंवर मोठा हल्ला करण्याची योजना तयार होत असल्याचं वृत्त आहे. फ्रान्सच्या गुप्तहेर एजन्सीच्या अहवालात हा दावा करण्यात आलाय. आशिया युरोप द्विपक्षीय परिषदेत आशिया आणि युरोपमधल्या लोकप्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा निषेध केलाय. मंगोलियामध्ये ही 20वी परिषद भरतीये. युरोप आणि आशिया खंडातील समन्वय वाढावा यासाठी ही परिषद भरवण्यात आली आहे. इस्तांबूल विमानतळावरील हल्ल्यामागे चेचेन कट्टरपंथीयांचा हात असल्याचं समोर आलंय. या हल्ल्यात 45 लोकांचा मृत्यू झाला होता. 3 आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणला होता. आयसिसशी संबंधित 20 संशयितांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आयसिसच्या दहशतवाद्यांनी जळत असलेल्या फायटर जेटचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. सिरियन लष्कराचं हे फायटर जेट पाडल्याचा दावा आयसिसनं केलाय. सिरियाच्या पूर्वेकडील देर एज झोर या आयसिसच्या ताब्यातील शहरात या व्हिडिओचं चित्रीकरण करण्यात आलंय. पाकिस्तानला केल्या जाणाऱ्या आर्थिक आणि लष्करी मदतीत कपात करावी अशी मागणी अमेरिकेच्या संसदेत करण्यात आली आहे. लष्कर, गुप्तचर संस्था आणि दहशतवाद्यांमध्ये असलेले संबंध नष्ट करण्यात पाकिस्तानला अपयश आल्यानं हे पाऊल सरकारनं उचलावं असं मत मॅट सालोमन या संसद सदस्यानं मांडलं. 9/11च्या हल्ल्यानंतर गेली 15 वर्ष पाकिस्तानला अब्जावधी डॉलर देऊनही त्यांच्या वागणुकीत काहीही फरक पडलेला नाही. याचा अमेरिकेनं विचार करण्याची गरज असल्याचं साल्मोन यांनी सांगितलंय. पाकिस्ताननं दहशतवादी बुरहान वनीला स्वातंत्र्य सैनिक संबोधत भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप केलाय. पाकिस्तानचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनीही मुक्ताफळं उधळलेत. भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवतंय. आंतरराष्ट्रीय समुदायानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे. वनी हा काश्मीरमधल्या जनतेसाठी स्वातंत्र्य सैनिक आहे. काश्मीरचा मुद्दा सोडवणं ही संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी आहे असंही झकेरिया म्हणाले. ट्विटरनं जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदचं अधिकृत ट्विटर अकाउंट बंद केलंय. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सईदच्या ट्विटरवरनं चिंता व्यक्त केली होती. यामुळे हिंसाचार उसळू शकतो अशी शक्यता वर्तवली गेली होती. याआधीही सईदचं एक अकाउंट बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर हाफिजनं दुसरं अधिकृत अकाउंट ओपन केलं. ट्विटरनं या वर्षाच्या सुरुवातीला दहशतवादाशी संबंधित ट्विट्स तसंच संशयित 1,25,000 अकाउंट्स बंद केले.
दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा कोणताही अधिकार नसल्याचा संवेदनशील निर्णय आंतरराष्ट्रीय लवादानं सुनावल्यानंतर चीन संतप्त झालाय। या समुद्रातल्या वादग्रस्त बेटांवर फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि व्हिएतनामसह 6 देशांनीही हक्क सांगितलाय। त्यामुळे या परिस्थितीत कोणत्याही देशाकडनं आक्रमक पावलं उचलली जाऊ नयेत म्हणून अमेरिकेनं राजनैतिक मार्गाने प्रयत्न सुरू केलेत। डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा करणार होते, पण फ्रान्समधल्या हल्ल्यानंतर त्यांनी ही घोषणा करण्याचं पुढे ढकललंय। पण रिपब्लिकन पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियाना प्रांताचे राज्यपाल माईक पेन्स यांच्या नावावर ट्रम्प यांनी शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय। मुस्लिम, मेक्सिकन आणि व्यापार यांच्याबाबत ट्रम्प यांच्या मताशी पेन्स यांचे विचार चांगलेच जुळतात, त्यामुळे पेन्स यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। अमेरिकेनं अवैधरित्या राहत असलेल्या 54 भारतीयांना एप्रिलमध्ये भारतात पाठवून दिले, तर या महिन्यातही अशाच अवैधरित्या अमेरिकेत राहणारा एक ग्रुप भारतात पाठवला जाणार आहे। भारतासोबत या गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे। तसंच भारताकडूनही यासंबंधी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं वाणिज्य दूतावासाशी संबंधित सहाय्यक परराष्ट्र मंत्री थॉरेन बॉन्ड यांनी सांगितलंय। न्यूजर्सीमध्ये फिरती डायग्नोस्टिक तपासणी कंपनी चालवणाऱ्या एका भारतीय अमेरिकी दाम्पत्यानं आरोग्य सेवेसाठी $77.5 लाख द्यावेत असा आदेश इथल्या न्यायालयानं दिलाय। कीर्तिश एन पटेल आणि नीता के पटेल असं या दाम्पत्याचं नाव आहे। 53 वर्षीय या दाम्पत्याला आरोग्य सेवेतील गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वी दोषी ठरवण्यात आलं होतं। ब्रेक्झिट मतदानानंतर अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करणार असल्याची ग्वाही ब्रिटनचे नवे अर्थमंत्री फिलिप हॅमंड यांनी दिली आहे। अर्थसंकल्पीय तूट कमी करण्यासाठी आक्रमक दृष्टिकोन अवलंबला जाईल असे संकेतही त्यांनी दिलेत। अर्थमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना हॅमंड यांनी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कॅर्नी यांची स्तुती केली। चीनच्या फुजियान प्रांतात नेपार्तक वादळामुळे 69 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 6 जण बेपत्ता झालेत। फुजियान प्रांतातल्या 6 शहरांमध्ये पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जवळपास 5 लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय, तर 19,510 हेक्टर क्षेत्रावरची शेतजमिनीचं नुकसान झालंय। 233 कारखान्यांचं उत्पादन बंद करावं लागलंय। ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांना बढती देण्यात आली आहे। पटेल या ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्या मंत्रिमंडळातील रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या। त्यांना आता आंतरराष्ट्रीय विकास खात्याच्या सचिव पदावर बढती देण्यात आली आहे। ब्रेक्झिट करारादरम्यान प्रीती पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। पटेल या थेरेसा मे यांच्या निकटवर्तीयही मानल्या जातात। जोहान्सबर्गमधल्या डर्बन शहरातल्या एका अनाथालयाला भीषण आग लागली। यात सुमारे 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। त्यात बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे। मृतांमध्ये 6 मुलांचा आणि 2 तरुणांचा समावेश आहे। स्थानिक वेळेनुसार पहाटे 2:30च्या सुमाराला आग लागल्याचं आपत्कालीन विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट मॅकेन्झी यांनी सांगितलं। या आगीत जखमी झालेल्या 4 रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या आगीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।